तू हिरे माझा मितवा प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक इकडे आलेला आहे। आजच्या भागात तर आपण पाहिलंच की पहिली कॉम्पिटिशन ही आता जिंकलेली आहे, ती म्हणजे स्वतः आता ईश्वरीने। आणि ही कॉम्पिटिशन जिंकून दुसरी कॉम्पिटिशन आहे ती म्हणजे आता इकडे फॅशनची, फूडची झालेली आहे, आता फॅशनची आहे, एफ आणि एफ। आणि त्याचमध्ये आता इकडे सात्विका फॅशनची असलेली ती आता सात्विकाची मशीन म्हणजेच अर्णवच्या आईची जी शिलाई मशीन आहे त्या शिलाई मशीनवरती आता मात्र इकडे शिवून ईश्वरी असं काहीतरी आउटफिट तयार करणार की ज्यानंतर मात्र आता एकदम कॉम्पिटिशनमध्ये ईश्वरी जिंकण्याचे चान्सेस आहेत। पण त्याच वेळेला मात्र आता ती मशीन खराब करण्याचा म्हणा किंवा आता ईश्वरी जिंकू नये या करण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न जो काही नम्रता करणार तो ईश्वरी हाणून पाडणार आहे। हो, या वेळेला मात्र आता ईश्वरीच्या समोर अनेक सत्यांचे उलगडे झालेले आहेत। या वेळेला ईश्वरीला समजलेलं आहे की कॉम्पिटिशन आपण जिंकू नये म्हणून घराच्या बाहेरचं नाही तर घराच्या आतलीच मंडळी म्हणजेच आपली बहीणच स्वतः काम करत आहे। आणि हे लक्षात आल्यावरती ईश्वरीने मात्र आता इकडे कशा पद्धतीने नम्रताला एक्सपोज केलंय आणि आकाशच्या समोर आता नम्रताचं घाणेरडं रूप आणलेलं आहे। नक्की काय घडले सविस्तरपणे पाहूया। इकडे आता लगेचच या दोघींचं प्लॅनिंग सुरू होतं, एकमेकीला ब्लेम गेम करून त्यांचे झालेले आहेत की तुझ्यामुळे हे झालं की माझ्यामुळे हे झालं। पण तरी सुद्धा मात्र आता अजून एक कॉम्पिटिशन हातामध्ये आहे। एक कॉम्पिटिशन जरी आता जिंकली असली तरी सुद्धा दुसरी कॉम्पिटिशन अजूनही बाकी आहे फॅशनची। आणि त्यावरती सौदामिनी सांगायला लागते, हे बघा काहीही झालं तरी सुद्धा मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये मात्र आता दुसऱ्या ह्याच्यासाठी या लोकांनी जिंकायला पाहिजे। ही लोक अजिबात जिंकली नाही पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये, मात्र आता यांना या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना आता जिंकू द्यायचं नाहीये। बरं, हे सगळं प्लॅनिंग ठरतंय अर्णव आणि आता इकडे ईश्वरी या दोघांचं मात्र आता कशा पद्धतीने दुसऱ्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे याचं प्लॅनिंग चालू असताना मात्र आता इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघांचं प्लॅनिंग ठरले की सात्विका फॅशनची जी आपली मशीन आहे ती मशीन मात्र आता आपल्या हातात आली पाहिजे। आणि आपण आपल्या नावाची जी काही सात्विका फॅशनची म्हणजे जे काही इमेज आहे ती राखण्यासाठी त्या मशीनवरतीच मात्र आता आउटफिट तयार करायचा आहे आणि जो फॅशनच्या मात्र आता या कॉम्पिटिशनमध्ये आणायचा आहे। आणि यात सुद्धा फ्युजन असणार आहे, कारण आता हे फ्युजन नवीन आणि जुनं याचं असणार आहे। आणि त्यासाठी जे काही आपण आता जुन्यातून सोनं करायचं आहे ते म्हणजे आता इकडे आपण एखादा आउटफिट बिघडलाय किंवा जो आपण वापरत नाही किंवा ज्याचं फिटिंग हे झालंय त्यापासून नवीन डिझाईनचे क्लोथ्स तयार करायचे आहेत। ईश्वरी सांगते हो, पण या सगळ्यामध्ये आपल्याला ती आता म्हणजे सात्विका फॅशनमध्ये असलेली आपली मशीन आणायला लागेल आणि त्यानंतर आता इकडे कॉम्पिटिशनच्या ठिकाणी तिथेच आपल्याला ते सगळं करून दाखवावं लागेल। यावरती अर्णव म्हणतो ठीक आहे। आणि तोपर्यंत अर्णव आता बाकी सगळ्यांना सांगत आणि तो आता आकाशला वगैरे सांगत आहे, म्हणजे ईश्वरीच्या बद्दल कुणीतरी हे सगळं मुद्दाम करते। आकाश म्हणतोय हो दादा, मला सुद्धा संशय आलेला आहे, कारण बघ ना काही वेळापुरतेच वहिनीचे डोळे आता एकदम तिला दिसण्याचं बंद झालं, पण कॉम्पिटिशन ओव्हर होता म्हणजे अगदी फार थोड्या वेळ ईश्वरीचे डोळे आता बरे झालेत। काहीतरी गडबड आहे, कुणीतरी हे सगळं मुद्दामच करत आहे असं मला राहून वाटत आहे। असं म्हटल्यावरती अर्णव म्हणतो हो, मला तर या गोष्टी मला पण हेच वाटतंय की कुणीतरी मुद्दाम हे सगळं केलेलं आहे। आणि त्यावरती अर्णव आता सांगायला लागतोय हो, आणि उद्याच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा असं काहीतरी होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण आता अलर्ट राहिलं पाहिजे। आता त्यावरती ईश्वरी सांगायला लागते हो, कारण आता त्या दिवशी म्हणजे काय झालं माहिती आहे का, मी ज्या वेळेला मात्र आता म्हणजे मी हे करत होते ना तो स्प्रे कसला आला आणि त्यावेळेला मला असं वाटते की त्याच्यामध्ये काहीतरी होतं, कारण ज्या वेळेला तो माझ्या दिशेने आला ना आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं झालेलं आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला ईश्वरी जाऊ दे, आपण या सगळ्याचा विचार नको करूया, काहीही झालं तरी आता मला या सगळ्यामध्ये फक्त कॉम्पिटिशन जिंकण्यावरती फोकस करायचा आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव तिला सांगायला लागतोय हो। आणि त्याच वेळेला मात्र अर्णवच्या लक्षात आले की ज्या वेळेला आता इकडे हे म्हणजे टाकण्यात आलं होतं म्हणजे आता स्प्रे टाकण्यात आला होता
ते सगळं केलेलं आहे ते म्हणजे नम्रताने. म्हणून अर्णव नम्रताकडे आलेला आहे आणि नम्रता, कॉम्पिटिशनच्या ठिकाणी तुला ते टाकण्यासाठी लिक्विड कोणी दिलं होतं यावरती नम्रता सांगायला लागते त्याच आयोजकांपैकी कोणीतरी दिलं असण्याची शक्यता आहे. आता मला इतकं काही आठवत नाहीये. आणि अर्णवला तिचं हे उत्तर थोडंसं वियर्ड वाटतंय आणि तो सांगायला लागतोय उद्या आपल्याला फॅशनची कॉम्पिटिशन आहे आणि त्यासाठी काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता लवकरात लवकर म्हणजे ही कॉम्पिटिशन जिंकणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावर ती नम्रता सांगते ठीक आहे, पण जिंकणं कोणी? तुम्हीच ना. असं म्हटल्यावर ती अर्णव म्हणतो असं काय करतेस? अगं आपण वेगळे आहोत का? सात्विका फॅशनसाठी हे सगळं करायला पाहिजे. यावरती ती आता सांगायला लागते सात्विका फॅशनसाठी करायचं आहे, पण मी एक गोष्ट सांगू का? म्हणजे आता काही झालं तरी सुद्धा तुम्हाला कोणालाच वाटत नाहीये का की आता आम्ही इकडे जिंकावं किंवा आम्ही या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन जिंकावी? यावरती अर्णव म्हणतो का नाही, तू जिंकलीस तरी सुद्धा मला इकडे खूप 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 आनंद आहे. असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते पण मला तसं वाटतच नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र अर्णवच्या लक्षात आले की तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग आहे आणि ती या सगळ्यामध्ये मात्र आता मुळातच काहीतरी करते आहे. तो ईश्वरीच्या इथे. आणि आता दुसऱ्या दिवशी फॅशनचं स्पर्धा सुरू झालेली आहे. फॅशनची स्पर्धा सुरू झाल्यावरती मात्र आता इकडे ईश्वरी अर्णवला सांगायला लागते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता चिंता करायची नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा सगळं काही व्यवस्थित होणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्णव इकडे सांगायला लागतोय हो, पण आजच्या कॉम्पिटिशनला मशीन इकडे आणण्यात आलेली आहे. बरं झालं जजेसने दुसरा राऊंड म्हणजे पहिला राऊंड अनाऊन्स केलेला आहे आणि पहिला राऊंड अनाऊन्स केल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगण्यात आलेलं आहे की आज तुमच्यासाठी जे काही फॅशन स्पर्धा आहे ती सुद्धा आता साधी सोपी नसणार आहे. कारण मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता इथे सुद्धा फ्युजन असणार आहे आणि ज्याप्रमाणे अर्णव आणि ईश्वरी ही आता म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे कल्पना केलेली असते आणि त्यावरती मात्र आता लगेचच तसंच जवळजवळ आता इकडे तसाच पद्धतीची कॉम्पिटिशन झालेली असते आणि त्यावेळेला ती आता होस्ट सांगायला लागते आज या सगळ्यामध्ये मात्र आता नेक्स्ट लेवलची कॉम्पिटिशन होणार आहे. नेक्स्ट लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जुन्यातून नवीन निर्माण करायचं आहे आणि ते पण जुन्या पद्धतीने. कोणत्याही प्रकारे तुम्ही ऑटोमॅटिक मशीन किंवा हे असं वापरू शकत नाही आहात. तुम्ही आता तुमच्या साध्या मशीनवरतीच हे सगळं शिलाई काम करायचं आहे आणि फॅशनचं मात्र आता एक नवीन एक्झाम्पल जुन्यातून नवीन सेट करायचं आहे, ज्याला एक प्रकारे मात्र आता आपल्या पारंपरिक ह्याची सुद्धा झालर असली पाहिजे आणि नवीनचं सुद्धा फ्युजन असलं पाहिजे. इकडे ईश्वरी सांगते अर्णव सर मी बोलले होते तसंच तर घडत आहे ना. यावरती अर्णव आता सांगायला लागतोय हो बरोबर आहे, तू जे काही म्हणतेस ते, पण मी सुद्धा हेच सगळं म्हटलं होतं. यावेळेला कोणत्याही प्रकारची मात्र आता तू हे करू नकोस आणि कुणावरतीही विश्वास ठेवू नको. असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतोय आपली मशीन एकदम व्यवस्थितरित्या चालत आहे आणि प्रत्येकासाठी मात्र शिलाई मशीन आणली असली तरी अर्णव विनंती करायला लागतो की माझ्या आईची सात्विका फॅशनमधली मशीन आता वापरण्याची मला परवानगी देण्यात यावी. आणि यावरती विचार करायला लागते ती म्हणजे नम्रता. इकडे आता विचार करायला लागते ती म्हणजे सौदामिनी. झालं इथे पण ह्याची मशीन आली. नम्रता म्हणायला लागते झालं बघितलं, म्हणजे आता काही झालं तरी आपल्या बाजूने कोणीच नाही. आकाश म्हणतो तुझं काय चाललंय? यावरती ती म्हणते मला पण तीच मशीन पाहिजे. यावरती आकाश म्हणतो सात्विका फॅशनमधली मशीन सात्विका फॅशनसाठीच वापरण्यात येणार. मग काय? चिडलेली नम्रता आता विचार करते ठीक आहे, मी सुद्धा बघते की ईश्वरी त्या मशीनवरती कशी काय आणि कुठून शिवते ते. मी आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा ईश्वरीला जिंकूच देणार नाहीये आणि मशीन खराब करण्याचं प्लॅनिंग नम्रता करते. इकडे ईश्वरी मात्र आता कुठेतरी नम्रतावरती संशय आलेला आहे आणि त्यानंतर ईश्वरी ज्यावरती लक्ष ठेवून आहे सात्विका फॅशनची मात्र आता शिलाई मशीन ज्या वेळेला ती इकडे म्हणजे त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला आता ईश्वरी रंगेहात पकडते. नम्रताला सांगायला लागते ताई तुझ्याकडून मी अपेक्षा केली नव्हती, पण का कोणास ठाऊक कालपासून मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये काल सुद्धा माझे डोळे करण्याचा प्रयत्न केलास. बाहेरच्या शत्रूंसाठी मी तर पुरेशी आहे, पण घरच्या बाबतीत मी आता कमी पडलेली आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे तोपर्यंत नम्रता चांगलीच पकडली गेले आणि ईश्वरीने तिला पकडलंय. आता खऱ्या अर्थाने कॉम्पिटिशनला रंगत येणार आहे, कारण नम्रता कोणती कारस्थानं करू शकत नाही, कारण तिचं खरं रूप ईश्वरीच्या समोर आलंय. एका झटक्यात मालिकेतली सगळी समीकरणं बदललेली
आहेत आणि मालिका मात्र सुंदर वळणावर चालले. आता ही दुसरी कॉम्पिटिशन सुद्धा आता ईश्वरी कशी काय जिंकणार, काय जिंकणार, येणाऱ्या भागात अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत.